हत्ती आणि शिंपी. एका गावात एक मोठा प्रेमळ हत्ती राहत होता. तो रोज गावातून फिरायचा. सगळे त्याला केळी, ऊस आणि फळं द्यायचे. हत्ती सगळ्यांना सोंड उंच करून नमस्कार करायचा. त्या गावात एक शिंपी काका राहत होते. ते रोज हत्तीला एक गोड केळं द्यायचे. हत्ती खूप आनंदाने ते खायचा. एके दिवशी शिंपी काकांना गंमत करायची इच्छा झाली. हत्तीने सोंड पुढे केली, पण केळं देण्याऐवजी शिंपी काकांनी त्याच्या सोंडीत सुई टोचली. आ! तो घाबरला. तो शांतपणे तिथून निघून गेला. थोड्याच वेळाने हत्ती नदीवर गेला. त्याने आपल्या सोंडीत भरपूर चिखल मिश्रित पाणी भरलं. तो परत शिंपी काकांच्या दुकानाजवळ आला. त्यांनी सगळं चिखलाचं पाणी दुकानात उडवलं. शिंपी काकांचे कपडे, टेबल आणि दुकान सगळं मळलं. मग शिंपी काकांना त्यांची चूक समजली. ते हत्तीजवळ गेले. मला माफ कर, मी तुझ्याशी वाईट वागलो, ते म्हणाले. हत्तीने सोंड हलवली आणि दोघे पुन्हा मित्र झाले. त्या दिवसापासून शिंपी काका कधीच कोणाची चेष्टा करत नाहीत. इतरांना त्रास देऊ नका, जसं वागाल तसंच वागणं परत